न्यायनिवाडा करताना नेहमीच एक गोष्ट सांगितली जाते, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, मात्र एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. या म्हणीप्रमाणे नेवासा पोलीस ठाण्यात घटना घडली आहे. जो गुन्हा घडलाच नाही त्या गुन्ह्याचा बवाल करत नेवासा शहराची प्रतिमा मलिन झाल्याची खंत नेवासकर जनता सोशल मीडियावर व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे खोट्या गुन्ह्याचा बळी पोलीस निरीक्षक पाटील कसे, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या राजकीय दबावाला बळी पडत जो गुन्हा घडलाच नाही त्या गुन्ह्यात वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेते मंडळी यांच्या मनधरणीसाठी नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा बळी दिल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर देखील मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी यांना कामात त्रास होत असले तर त्यांनी सत्य घटनेबाबत फिर्याद द्यावी. या अगोदर अनेक चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी नेवासकर खंबीरपणे उभे राहिले आहेत, याची प्रचिती मधल्या काळात आली आहे. उपनगर अध्यक्ष शालिनी सुखधान यांचे पती संजय सुखधान यांनी गोळीबार केल्याचा आरोप करत 8 दिवसांनी अहिल्यानगर येथील तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एका क्लास 1 दर्जाच्या अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला इतका वेळ का लागतो? मुख्य अधिकारी सांगतात गोळीबार झाला, नेवासकर व्यापारी सांगतात अशी घटना घडलीच नाही. संजय सुखधान यांनी मुख्य अधिकारी फराटे यांचा दुचाकीवरून पाठलाग केला. फराटे यांना रस्त्यावर अडवून त्यांच्यावर गोळीबार केला असे फिर्यादीत नमूद आहे. प्रत्यक्षात मुख्य अधिकारी यांना नेवासा पोलिसांनी पोलीस वाहनासह गोडेगाव पर्यंत देण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मग गोळीबार झाला कुठे, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मग सुखधान यांना अडकवण्याचा डाव आहे का, राजकीय खेळी आहे, हा एक अंदाज राजकीय विश्लेषकाकडून बोलले जात आहे. मुख्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर गुन्हा खोटा असल्याचे सांगत नेवासकर नागरिकांनी सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी शहर कडकडीत बंद ठेवून पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी गुन्ह्याबाबत पुरावे सादर केले व सदरील गुन्हा राजकीय दबाव व लोकशाहीला घातक असल्याचे सांगत विरोधी दर्शवला खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी केली. तरी देखील मंगळवारी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर डिकले यांच्याकडे नेवासा ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे खोट्या गुन्ह्याचा बळी पोलीस निरीक्षक महेश पाटील हे झाल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांच्या बदलीला शेवटी नगरपंचायतीतील वादाची किनार, त्यामुळे सदरील गुन्ह्याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे. नगरपंचायत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. शहरात अभूतपूर्व प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. फराटे यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास नेवासा पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस चौकशीत वस्तुस्थिती आणि सत्य समोर येईल. तुम्हाला काय वाटतं? या सगळ्यात संत ज्ञानेश्वर महाराजांची पावनभूमी नेवासा शहर या प्रकरणात नाहक बदनाम होत आहे का? राजकारण आणि अधिकारी गलगीतुरा कधी थांबणार आणि विकास कधी साधणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. त्यात सदर गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्णतः तांत्रिक पुराव्यांवर आधारित असून परिसरातील CCTV फुटेजची सखोल तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल असे पोलीस विभागातून सांगण्यात आले आहे. मुख्य अधिकारी आहेत तर त्यांनी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा त्या शालिनीताई संजय सुखधान यांच्या पतींवर, म्हणजे अर्थात संजय सुखधान यांच्यावर कुठेतरी या परिसरात गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या परिसरात कुठं गोळीबार वगैरे झालेली आहे का? माझं तर काय ऐकण्यात नाही आणि बघण्यात पण नाही. हा सगळा स्टंट असा. ही घटना पूर्ण राजकीय प्रेरित आहे. संजय सुखधान हे एकदम समाजाला सोबत करण्याचं काम करतात आणि जे पण सर्वसामान्यांचा आवाज आहे ते उचलण्याचं काम करतात. मागील काही दिवसापासून नेवासा नगर पंचायतमध्ये जो भ्रष्टाचार चाललाय आहे त्याला उजागर करण्याचं काम माननीय संजय सुखधानांनी केलेलं आहे. ही धमक त्यांच्यामध्ये आहे. बरं, त्यांना आता कसं त्यांना रोखायचं त्याच्यासाठी मोठं षडयंत्र मान्य मुख्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. प्रकारची घटना घडली अशा आमच्या निदर्शनास आणले. हा पूर्ण काही दबाव निर्माण करण्याचा एक प्रकार आहे असं आम्हाला वाटतंय. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत संजय नाना सुखधान यांनी नगरपंचायत CO जे आहेत त्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या या 15 दिवसांमध्ये, महिनाभरामध्ये बाहेर काढली होती. त्यांनी नेवाशाच्या जनतेची जे घरपट्टी, पाणी, कशा पद्धतीने उधळपट्टी केली, 40-40 लाखांचे पाईपलाईनचे दुरुस्तीसाठी पैसे वापरले, ते झेरॉक्स मशीनसाठी, झेरॉक्ससाठी काढण्यासाठी 8 लाख रुपये खर्च दाखवला.
ऍक्च्युअली झेरॉक्स मशीन 1.5-2 लाखांना येते ना, झेरॉक्सवरचा खर्च 8 लाख रुपये दाखवतात. अशा पद्धतीची नेवाशाच्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी त्यांनी केली आणि हे संजीव नाना सुगदान यांनी बाहेर काढल्यामुळे हा एक दबाव निर्माण करण्याच्या याच्यातून हा प्रकार झालेला असं अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.